Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. भिवंडीतल्या बोरिवली गावात एटीएसची कारवाई. दहशतवादी हालचालींचा एटीएसला संशय. 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलं. सूत्रांची माहिती. अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात. आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची सलग तिसऱ्या दिवशी अजित पवारांवर टीका. ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्या. पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचे सदस्यत्व पदरात पडले. अमोल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही. अर्थ खात्यातून घोटाळा झाला. राजीनामा द्या. संजय राऊत आक्रमक. लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी. राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली. अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त. गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही. अधिकाऱ्याचा जबाब तर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोर्टाचं म्हणणं. कुणी आडवा गेल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही. भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा. तर तटकरेंची उलटी गिनती सुरू. पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा. महेंद्र थोरवेही आक्रमक. रायगडमध्ये कलियुगातील मुघलांच्या वंशजांनी गरळ ओकली. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवेंनी अवकातीत राहावं. सुनील तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपेंकडून पलटवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता. महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली. अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही. अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाहीत, सूत्रांची माहिती. अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. गोळीबारात तरुण गंभीर जखमी. उपचार सुरू. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची टीका. पुण्यातील कार अपघात प्रकरणातील जखमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा खर्च सरकार उचलणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. सोलापूर मुंगशी गावात शेतीच्या वादातून मुलाकडून आईची निर्घृण हत्या. मुलासह सुनेला कुर्डुवाडी पोलिसांकडून अटक. सुनीता जामगडे 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सीमा ओलांडून गेली. तिन्ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट याचा तपास सुरू. सुनीताला आज कोर्टात हजर करणार. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान. 700 किलोमीटर पायी प्रवास करत पालखी जाणार आषाढी वारीला. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी लावलेले 10 आयईडी पोलिसांकडून निष्क्रिय. छत्तीसगडमधील करेगुट्टा पहाडी ऑपरेशन तीव्र केलं. लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका. 500 एकर जमीन पाण्याखाली. ऊस, कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. आज मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट. तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही येलो अलर्ट जारी. दमदार पावसानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणातले अनेक धबधबे प्रवाहित. 1000 फुटावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भारतीय वायुसेना आसाम आणि अरुणाचलपुरात अडकलेल्यांच्या मदतीला 14 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. 17 हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू सुरू. अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये यहुदी समुदायाच्या कार्यक्रमादरम्यान हल्ला. आंदोलकांना पेटवण्याचा प्रयत्न. दहशतवादी हल्ला असल्याचं FBI संचालक काश पटेल यांचं मत. रशियाच्या ओलेना आणि बेलाया हवाई तळांवर युक्रेनचा ड्रोन हल्ला. रशियन हवाई दलाची 41 लढाऊ विमानं हल्ल्यात उद्ध्वस्त. रशिया युक्रेन युद्धाची आग अजून भडकण्याची चिन्ह. क्वालिफायर 2 मध्ये पंजाबचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय. 11 वर्षांनंतर पंजाब IPLच्या फायनलमध्ये. अंतिम सामन्यात उद्या बंगळुरूशी भिडणार. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.